ज्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे असे ज्येष्ठ नेते माजी खासदार आदरणीय हरिभाऊ राठोड, आता ज्यांनी मार्गदर्शन केले ते मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रशिक्षणार्थींचे नेतेगण, इथे उपस्थित असलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेले प्रशिक्षणार्थी, शिक्षक बंधू भगिनी, युवक मित्र हो, खरं सांगायचं झालं की विधानसभा निवडणुकीपुरती आता हरिभाऊ राठोडांनी सांगितलं, आता ते कोणत्या पक्षात आहे काय मला माहित नाही भाऊ, आता नाही त्यांची मी त्यांना नावानिशी सभेत दाखवायला पाहिजे, परंतु घडलं उलट. आपल्या मतांवरती हे सरकार आलं. मी या सरकारच्या विरोधात आता काही बोलत नाही, परंतु बोलण्यासारखं फार आहे. आज महाराष्ट्र सरकारवरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे. आपल्याला इथे फक्त मी आपल्या सोबत आणि आपल्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे. निश्चितच आपण जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतराल तेव्हा निश्चितच मी आमदार म्हणून हरिभाऊंच्या पाठीला खांद्याला खांदा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं आपल्याला अभिवचन देतो भाऊ. जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात असेल किंवा आपल्या विरोधात जे अन्यायकारक निर्णय झाले तेव्हा सुद्धा आपल्या पाठीशी राहील, एवढंच अभिवचन या ठिकाणी द्यायला आलेलो आहे. आज 3 मार्चला आमचं अधिवेशन, जे बजेट अधिवेशन चालू होईल, त्याच्या निश्चितपणे हे जे सुशिक्षित बेरोजगार ज्या युवक विद्यार्थ्यांना निवडलं आहे त्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही आवाज उठवू एवढं सांगतो. या महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक, आता सांगितलं, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, हे हजारो पदं रिक्त आहे. जेव्हा जेव्हा पेपर म्हणजे ज्या दिवशी पेपर चालू झाले त्या दिवस पेपर फुटीचे फार प्रमाण वाढलं. आज त्या